विवेक सर सुद्धा गुरुवारपासून जोडले गेल्यात। त्यानंतर आमचे ऑफलाईन गुणलेखक वेदांत मेहर आणि ऑनलाईन डीबीएन गुणलेखक निशान मांगेला। पहा सर्व गोष्टी आता पाहिल्या जात आहेत। अखेरकार चेंडू होता कुठून आला कुठून आणि लाईनच्या बाहेर आहे की यष्टांच्या वरती आहे, यष्टांच्या बाहेर आहे, सर्व गोष्टी चेक केल्या जातात आमच्या डीबी नेटवर्कवर। जिकडे आमचे ऑपरेटर नयन तांडेल बिझी आहेत। तुर्तास पहा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये काय घडलंय, कशा प्रकारे या स्पर्धेला पाहिलं गेलंय। पहा गुरुवारच्या दिवशी ज्या वेळेला आपण आले त्यावेळेला एका खेळाडूच्या नावावर 5 मॅन ऑफ द मॅच, टीम नेम मोरेगाव चॅलेंजर, खेळाडू होता आकाश गरत। दुसऱ्या दिवशी आपण आले त्यावेळेला 10 धावांवर संघ ऑल आउट झाला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी लगातार 5 मॅच जिंकून घरच्या मैदानावर LNCC यज्ञेश 11 संघ क्वालिफाय झाला होता। आज चौथा दिवस आहे। आज चौथ्या दिवसामध्ये पाहूया यामधून या ग्रुप मधून कुठले 2 संघ पुढे येणार आहेत। पहा डिसिजन आलं गेलंय आणि वाईट चेंडू असं आमच्या ऑफिसर मधून सांगितलं गेलंय। पुन्हा एकदा सज्ज होतोय, हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी। 4 धावा दाखल 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय। पहिलं षटक मार्गस्थ आहे सूरज, पुन्हा एकदा सज्ज होतोय। वैभव समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, फक्त एकच धाव येते। 4 मध्ये 5 ही सुरुवात आहे साईराज संघाची। श्रीदेव या संघासमोर पुन्हा एकदा सूरज बॅकफुटला गेलं, टॅप केलं चेंडूला हलक्या हातानं सिंगलसाठी। 5 सुरुवात करणं गरजेचं आहे। इकडून कालच्या दिवसामध्ये जे काय झालं ते सर्वांच्या मनाला पावणारं होतं। गावामध्ये केलेला परफॉर्मन्स कदाचित न घडणारी सुद्धा गोष्ट झाली गेली। ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे, परंतु बॅकअपने 3-2 टप्प्यांनी फेकी केली होती। कदाचित पहिल्या टप्प्याने फेकी करणं गरजेचं होतं का, या ऐकूया। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 7 धावा दाखल कर, या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया। थँक्यू डीजे। अर्जुन नवीन गोलंदाजी मार्कवर, अर्जुनचा पहिला बॉल ऑन साइडला, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी। पहा पहिल्या वर्षामध्ये शानदार दमदार आयोजन या नवापूर नगरीमध्ये काठेपाडा गावात ही मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले, जिकडे आता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा। टॅप केले गेले चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी। पहा पहिल्या विकेटचं पतन आणि मोठा फटका मारायच्या रूपात बाद झाला होता वैभव, आणि वैभवला मात्र मैदान सोडावं लागलं। पहा ब्रेक थ्रू आणून दिलाय अर्जुनने, फटका खेळलाय परंतु ताकद नव्हती तितकीशी, टायमिंग सुद्धा नव्हतं, त्यामुळे फक्त एकच धावा आली गेली। पहा चांगलं षटक आहे, फक्त 3 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये, 10 धावा दाखल करते आहेत। ओ ये क्या हुआ, बड़ी मछली जाल में, मोठ्या विकेटचं बदन। आता मात्र सुनीलला मैदान सोडावं लागलंय। गॉन थँक्यू। पहा कशा प्रकारे बाद झाले ऍक्शन रिप्लेवर आमच्या डीपी नेटवर्कवर। पहा फटका केला उभेत, बॅकफुटला गेले, बराच फटका उभेत केला आणि डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि सुनीलला मात्र मैदान सोडावं लागलं। सर्वांच्या नजरा सुनीलवर, त्याने आता सुनीलला सुद्धा बाद व्हावं लागलंय।
समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. 3 धावांचा षटक, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपतोय. 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. या ऐकूया डीजीला. क्या बात आहे, थँक्यू. आज डीजेवाला थोडं जोशात आहे. नाही, हे करणं गरजेचं आहे. याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, त्यामुळे कदाचित ती संधी मिळेल का नाहीये, खेळायला मार्ग नाहीये. परंतु नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर निलेश, तिसरं षटक मार्गस्थ आहे. निलेशचा पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. 1-1 स्कोर कॅड आहे, जिकडे प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत साईराज संघ श्रीदेव या संघासमोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा तेच लेग स्टंपच्या बाहेर, लगातार दुसरा वाईट. आता चर्चा झाली गेली, 2 खेळाडू समोर चर्चा करतात, तिकडे सुद्धा चर्चा झाली गेली. कारण चर्चा महत्वाची आहे, कारण लगातार 2 अतिरिक्त धावा आल्या गेल्यात. 1-2 12 धावा दाखल करतेत, जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहा, इकडून 12 धावा पुरेशा नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 2दा 40-41 धावफलक लगावलं होतं. त्यानंतर 28-32 धावांचा पाठलाग सुद्धा मैदानावर झाला गेलाय. ओ, यावेळेला गॅप मधून एका हाताने अटेम्प्ट लावायचं होतं, पण कदाचित तो अटेम्प्ट फसला गेला आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. पहा, या स्पर्धेचा हाय स्कोर सुद्धा काल झाला गेलाय 49 धावा. टीम नेम होतं VVSC. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं VVSC आणि त्यानंतर LNCचे यज्ञेश 11 2 संघ क्वालिफायर झाले. इकडे काय घडलंय, ओ दोन्ही गाड्या एकाच रुलावर येता येत्या कदाचित फसल्यात. आता काय घडलंय, आता ही कोणाला दोष द्यायचा. आता बेल्स फाडल्या पाहिजे ते की नाही फाडल्या पाहिजे ते, हे त्याला माहीत हवं होतं. परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे, कदाचित तो वरेश जाता जाता वीरेश जाता जाता राहिलाय. आता वीरेशला जोदन मिळालंय. थोडा आवाज कमी कर, थोडा. ओके. पहा, जीवदान मिळालंय. कदाचित विकेट जाता जाता राहिली गेली. निलेश पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. हा दबाव आहे, या दबावामधून एक चौकार सुद्धा आला गेलाय. या अगोदर एक विकेट येता येता राहिली गेली. आता धावफलक किती, 17 धावा धावफल करतेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. चर्चा करतायत, चर्चा महत्वाची आहे. पॉवर प्लेच्या षटक गावना आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न साईराज संघाने या षटकामध्ये केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. 1 धाव पूर्ण, 1 रन कंप्लीट. जिकडे 18 धावा दाखल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहा, या अगोदर दबावामध्ये होते, कदाचित मागील षटकामध्ये तो दबावामध्ये आणून ठेवलं होतं, कारण 3 धावांचा षटक आणि त्यामधून 2 गडी बाद. इकडून आता तो संपूर्ण दबाव कव्हर झाला गेलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 18 धावा दाखल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने ट्राय केलं चेंडूला सिंगलसाठी. पुन्हा एकदा सिंगल आली गेले. 19 धावा दाखल कव्हर. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहा, थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला गेलाय. त्या अतिरिक्त धावामधून सुरुवात झाली होती, त्यामधून चौकार सुद्धा आला गेला होता. आता त्या सर्व गोष्टी विसराव्या लागणार आहेत. इकडून निलेशला पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय. पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगलसाठी. पुन्हा एकदा 1 धाव आली गेली. 20 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू
तिसऱ्या षटकातील 20 झाल्या 20 शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय फुल टॉस ऑन साइडला आता मात्र अडवला पैकी झाले पैकी या वेळेला पहा यावेळेला तिन्ही टम्सा डायरेक्टली बाद केल्यात आणि अखेरकार मैदान सोडावं लागलंय गॉन नाही हा दबाव होता या दबावामधून कदाचित तो विचार करावा लागला असेल की आता मला डगआउटमध्ये किती शब्द कावे लागतील परंतु त्यासाठी त्यांनी डायरेक्टली 3 स्टम्प्स डायरेक्ट बाद म्हणजे पुढे काय होईल त्या गोष्टीचा विचार नाही केला त्यांनी या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने दीवाना तुझा मिसाइलो लवर पोरी येतेस तू सपना मंदी पोरी येतेस तू सपना मंदी दीवाना तुझा मिसाइलो लवर पोरी येतेस तू सपना मंदी पोरी येतेस तू सपना मंदी तुझी नखरेल चाल हाय लाकात कमाल Thank you. कुणाल वडके बा या खेळाडूची सुद्धा चर्चा राहिली अंदाच्या हंगामामध्ये आता इकडे सुद्धा यावर नजर असणार आहेत 20 धावात अप्पल करतेत सुरेश नवीन गोलंदाजी मार्क वर शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे 20 रन ऑन द बोर्ड पहिला बॉल ओ क्लीन बोल्ट बॅकफुट वर गेले तो चेंडूने उचली घेतली कलायला मार्ग नव्हता बॅटची नव्हे तर डायरेक्टली यष्टींशी संपर्क साधलाय अजून एका विकेटचं बटन गॉन थँक्यू डिझे पहा पहिल्याच चेंडू कशा प्रकारे खेळायचं होतं कुठे खेळला आणि बॅट नसे नव्हे तर डायरेक्टली यष्टांची संपर्क साधलाय ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहे त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला पहा 21 रन ऑन द बोर्ड फुल टॉस चेंडू गॅप मधून खेळायचं होतं चांगले पडले त्या ठिकाणी फक्त एकच धावा लागली पहा या स्पर्धेमध्ये या मैदानावर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचं क्षेत्राचं झालंय ना ते विसरून चालणार नाही ते सर्वांच्या मनाला भावणार आहे लेग स्टंपच्या बाहेर येस बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला 23 रन ऑन द बोर्ड स्वप्नील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेला पहा स्वप्नील आणि आता कुणाल या 2 खेळाडूंवर जबाबदारी आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला चेंडू अडवला फेकीला आलंय उत्तर अजून एका विकेटचं बटन गॉन थँक्यू पहा चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत जिकडे BVA एकलव्य समोर साई सिद्धी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा आणि 3 चेंडू टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा दोन्ही कॅप्टन आणि दीपे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन होणार आहेत टॉस कपाच्या दिशेने जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय ट्राय करण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग नव्हतं त्या टायमिंग मध्ये फक्त एकच धाव आली गेले पहा धावपल किती आहे आतापर्यंत 25 रन शेवटचे 2 चेंडू एक मिनिट 24 की 25 एक मिनिट 24 24 रन 24 धावा शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सुरेश सज्ज होतोय लक्ष्मीच्या बाहेर बा जवळ 7 अतिरिक्त धावा आल्यात कालच्या दिवसामध्ये नाही जडला आजच्या दिवसामध्ये झालं गेलंय पहा नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय ओ चेंडू गॅप मधून आता कुठे अडवायचं कळायला मार्ग नव्हता परंतु चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय सी मार्ग पार चौकार 4 धावा हॅलो
यस मुरलीधर साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. साई सिद्धी आणि त्यांच्याच विरोधामध्ये BVA एकलव्य दोन्ही संघाचे कर्णधार कॉम्पॉक्सशी संपर्क साधायचा आहे. साई सिद्धी संघाचा कर्णधार आलेला आहे तर BVA संघाचा कर्णधार पहिले तर मुरलीधर साहेब आहेत उपस्थित. या साहेब. BVA एकलव्य आणि त्यांच्याच विरोधामध्ये साई सिद्धी संघ NKPL आणि LNCC. साई सिद्धीचा टॉस असेल. टॉस केला जाईल LNCC असा कॉल असेल. LNCC कॉल आलेला आहे. साई सिद्धी संघ नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे तर किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? 40च्या आसपास जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. याचा तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. BVA एकलव्य संघ नाणेफेक जिंकले असेल तर काय निर्णय असता? नक्कीच बॅटिंग घेतलीच आहे आम्ही पण. याचा बॅटिंग मनाच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 26 धावांच्या आतमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तसा तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की साई सिद्धी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. BVA संघाला आमंत्रित केलेला आहे ते क्षेत्ररक्षणासाठी. चला आपल्या साथी समालोचक कौस्तुभ मेहर सरांचा आवाज ऐकूयात. O2. येस थँक्यू दीपेश. 31 धाबांचा पाठलाग आहे. आता या धाबांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे, परंतु साईराज संघाने थोडंसं कमबॅक केलं होतं. कदाचित दुसरं षटक बघता बघता तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये जी काही सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीमुळे पाठीमागे भरपूर धाबा आल्या गेल्या होत्या. जवळपास 30 धाबा आल्या नकरकार 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मोनिश आणि भरत तर पहिलं षटक घेऊन सुनील सज्ज होतोय. चला ऑल सेट. 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी. आणि पहिला बॉल जिकडे सुनील सज्ज होतोय. पहिला बॉल थोडासा बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं. नकेरकर धावांचा श्री गणेश होतोय, श्रीदेव या संघाचा. कशासाठी रिव्ह्यू आहे? विवेक सर कशासाठी? एज आता अल्ट्रा एज आणणार कुठून? इकडून स्टार स्पोर्टला बोलावं लागेल. मग ते सुद्धा बिझी झाले आता IPL मध्ये. थोडासा जरी बॉल हल्ला बघ तर समजा बॉट लागला का एवढं क्लिअर तर दिसते ना. तुझं अल्ट्रा आहे आता स्टार स्पोर्ट ना DB नेटवर्क HD आलं. नाही ती बॅट एकदम खाली आण म्हणजे ती खाली लागली का ते पण बघायचं. बॅट खाली आण. बॅट बॉल जाऊ दे. बॉल लागला नाही. हा माहिती आहे बॅट लागली का खाली नाही ना तरी पण बोलता हात ना. डिसिजन काय आहे? वाईट. 5ला धावांचा श्रीगणेश झाला गेलाय, जिकडे 31 धावांचा पाठलाग करतोय सुनील. पुन्हा एकदा वेग मानचे डॉन साईडला हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा इकडून आता सुरुवात कशा प्रकारे आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावपळकर मोनिश आणि भरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक घेऊन सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, ट्राय केलं, चेंडूला पैकी झाले वेगवान.
रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान. 1 रन कंप्लीट आणि तब्बल आता 3 धावा धावफलकावरती आहेत. पहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठीपाडा प्रीमियर लीग 2025 पहिल्या पोरामध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेली. पहा लोअर फुलटॉसचा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी लगेचच नो चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा सुनील सज्ज होतोय. ऑन साईडला ट्राय केलंय हो थोडासा उशीर झाला. थोडासा कदाचित उशीर झाला नाही तर अजूनही पैकी वेगवान करता बरंच काय घडलं असतं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर 31 धावांचा पाठलाग की बचाव येणारी कालवेळ सांगणार. पहा गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता शेवटचा अंतिम दिवस नवापूर गावामध्ये काठीपाडा नगरीमध्ये स्पर्धा जी आपल्या भेटीला आली. ओ बॅकफूट पंच वेगवान फटक्या बराच हवेत आणि कदाचित विकेट आली गेले. पहिल्या विकेटचं पतन. आता मात्र भारतला मैदान सोडावं लागलंय. गॉन थँक्यू डीजे थँक्यू. 4 मध्ये 5 ही सुरुवात आहे. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न वेगाने आला गेलाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स तितकीच वेगवान होती त्यामुळे 1 धाव आली गेली. 5 शेवटचा अंतिम चेंडू 6 धावा धावफलकावर. हलक्या हातानं चेंडूला पुन्हा एकदा खेळला गेलाय. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावर 31 धावांचा पाठलाग आहे. पहा नयन इतक्या मॅचेस सुरू आहेत ना आपल्या बसेरा विरारमध्ये की कॉम्बिनेटर काय अंपायर सुद्धा कमी पडल्यात. प्रत्येक ठिकाणी पहा ओरमची स्पर्धा सुरू आहे. पाटील चषक जिकडे आमच्या डीबी नेटवर्कची टीम सुद्धा आहे. त्यानंतर कोपरीमध्ये साईदेव चषक सुरू आहे तिकडे सुद्धा आमची डीबी नेटवर्कची टीम आहे. अंडरआर्मची टुर्नामेंट सुरू आहे नालासोपारा नगरीमध्ये. इकडे अंडरआर्मची टुर्नामेंट सुरू आहे. कामनमध्ये स्पर्धा सुरू आहे. अर्नाळ्यामध्ये अंडरआर्मची स्पर्धा सुरू आहे. ओ गॅपमधून नाही तर 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. फुल टॉस चेंडू सी मध्ये गप्पार चौकार 4 धावा. थँक्यू. फुल टॉस चेंडू टायमिंग होतं परंतु तेवढी चुकी झाली होती ना त्या चुकीचं रूपांतर 4 धाव्यांमध्ये आलं होतं. हलक्या हातानं ऑन साईडला ट्राय केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा 1-2 12 धावा 31 धावांचा पाठलाग करतोय. तिकडे सुरुवात आतापर्यंत झाली गेली. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पहा या 31 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. विकेट जरूर गमावलं पडतं. विकेटचा दबाव नाही घेतलाय. सर्वात जमीची बाजू आहे. ओ मोठा फटका खेळायचा होता मिस झालाय. पाठीमागे खेळाडू सुद्धा मिस झालाय आणि वाईच्या रूपाने एच लागले. बॅटची एच लागून पाठीमागे चेंडू गेला होता परंतु तिकडे चुकी झाली त्यामुळे 1 धाव धावफल करते. 1-3 13 धावा जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. चेंडू अडवला फेकी नाही परंतु 1 रन कंप्लीट. आतापर्यंत 1-4 14 धावा धावफलकार. पहा पहिल्या षटकामध्ये जे काही घडलं ते आता विसरावं लागणार आहे. इकडून आता सुरुवात चांगलं आहे. मुनीतच्या बॅटमधून चौकार आलाय. समोर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो वेगवान चेंडू परंतु बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. पहा 15 धावा धावफलकावरती आहेत. 14 मध्ये 16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. पहा विकेट गेल्यानंतर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेली आणि त्यामधून एक चौकार सुद्धा आला गेलाय. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत ठरली गेले श्रीदेव या संघासाठी. पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. हो बॅटच्या टोला लागलाय. बॅटच्या टोला लागला परंतु रनिंग बिटवीन द विकेट ती पहा वेगवान होती. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 12-14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
बरक तरतय रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझं बरक तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी थँक्यू नेऊ थँक्यू. बॉलर नेम सांगा. बॉलर नेम वीरेश. पाहता 12-14 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला गेलाय जिकडे BVA एकलव्य समोर साई सिद्धी स्पोर्ट्स हे बॅटल आहे. आजच्या दिवसामध्ये 5वी मॅच जी आपल्या भेटीला येते. पहा 12-14 इक्वेशन आहे. आता पॉवर प्ले घेतला गेलाय. इकडून पंखा फिरलाय आणि बघूया आता या षटकामध्ये किरकार पंखा कोणाचा फिरणार आहे. आता विकेट जाणार आहेत की चौकार येणार आहे. समोर विकेट गेले अजून दबाव येणार. चौकार आला 9 खेळाडू अजून दबावामध्ये येणार. आता बघूया वीरेश नवीन गोलंदाजी मार्कवर 12-14 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं जिकडे श्रीदेव संघासमोर साईराज बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक ऑन झालंय. पॉवर जनरेट आता कुठला संघ या षटकामध्ये करणार आहे. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं. विवेक सर त्यांच्यासोबत अजून एक आमचे ऑफिशियल पंच जोडले गेले आहेत सुनील सर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 12-13 इक्वेशन. फुलटॉस समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय. ओ फेकी झालंय. आता पहिल्या टीमला काय घडलंय बॉक्स टाकलं गेलं ना ऑलरेडी त्यामध्ये बॉक्स मध्ये नयन तांडेल दाखल झाल्यात. आता बघूया त्यांच्या पाठीमागे अजून किती त्यांनी दाखल होतील. पाखर पहिल्या टीम मध्ये काय घडलं होतं सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आमच्या DBN नेटवर्कवर. चला डिसिजन काय आहे. नॉट आउट डॉट बॉल. पहा फुलटॉस चेंडू होता समोर खेळला गेला होता पण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी त्वरित लावलं गेलं होतं परंतु बॅटर आपल्या लाईनीच्या आतमध्ये होता त्यामुळे नॉट आउट डिसिजन आलाय. जमेची बाजू काय डॉट बॉल आले सर्वात जमेची बाजू राहिली गेली. वीरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. 18 धाबा दफलकावर. ओ ये क्या हो रहा है. आता बॅटने चेंडूला बॉल लागत नाही परंतु बॉलरने आता काम करायला सुरुवात केली गेली. रिव्ह्यू रेफर केला गेलाय वाईट साठी. पहा आता या मॅच मध्ये भरपूर अडचणी वाढल्यात आणि जितक्या बॅटर बॉलरच्या नाही वाढल्या तितक्या आमच्या नयनच्या वाढल्यात. त्याला बघावं लागलंय किती वेळा बघू. पुन्हा रेफर केलं गेलंय की काय किरकार घडलंय आपण चेक करणार आहोत. पुन्हा एकदा जातोय DB नेटवर्कवर जिकडे आता सर्व गोष्टी पाहिल्या जाणार. चेंडू कुठे होता लाईनच्या बाहेर की आत हे आता सर्व गोष्टी पाहिल्या जातात. पहा डिसिजन आलं गेलंय आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय आमच्या ऑफिशियल पंचांनी. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकी झाली गेले परंतु पाठीमागे पुन्हा वळण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट बॉल.
आता 10 मध्ये 12. आमचे 12th मॅन इकडे बसले आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की मी चौका येणार नाहीये. आता पहिल्या 2 चेंडूमध्ये तर आला नाहीये. येणारे 4 चेंडू कशा प्रकारे आहेत यावर सुद्धा नजर असणार आहेत. वीरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. ओ ब्युटिफुल स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. चेंडू गेला सीमार का पार. चौकार 4 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले वर पहा कशा प्रकारे फटका. थोडे क्रॉस चालले होते आणि त्यानंतर चेंडूला आणून बॅटचा पेस ओपन केला गेला आणि काय जबरदस्त फटका, वेगवान फटका एक्झिक्यूट केला गेला. आता 2 खेळाडूंच्या मधून 23 धावा, 23 रन ऑन द बोर्ड. आता 9 मध्ये 8 या इक्वेशनला मॅच आली गेले. पहा यासाठी सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं का गरजेचं आहे हे मोनीसने दाखवून दिलंय. पहा इकडून आता कमबॅक, थोडासा कमबॅक करावा लागणार आहे. वीरेशला थोडंसं कमबॅक, यासाठी डॉट नाही तर विकेट. मोठा फटका, पुन्हा तोच फटका. थोडासा उशीर झाला. कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर का चेंडू आला असता तर अजून एक डॉट येण्याची शक्यता झाली असती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ चेंडू पायावर आदळला. इकडे काय घडलंय, कुठे फेकी करायची होती, कुठे लावले, कुठे लेग बाय. एक चेंडू आहे. पंचवीस 25 रन. आता 7 मध्ये 6 हे क्वेश्चन आहे. पा फेकी करायचे ते नॉन स्ट्राईक हँडला आणि स्ट्राईक हँडला त्वरित लावण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडेसे ट्रम्बल झाले होते, कदाचित ट्रम्बल होता खेळायला मार्ग नव्हता कुठे फेकी करू. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला. येस डॉट. आता बॉल टू बॉलला मॅच आणून थांबले. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डिझेल, थँक्यू. पहा कधी कधी ट्रम्बल होता बरंच काही घडतं. आता इतकं घडतं ना की मला आता फुलपाडा मधला आठवावं लागलंय. पाठीमागे होता सूरज जाधव होता आणि फेकी करता त्यांनी डायरेक्ट पिंचेवर फेकी केली होती युट्यूबच्या वरून, डायरेक्ट कॅमेरामॅनच्या वरून. कधी कधी असं होतं आणि 5 धावा त्या मोमेंटमला शिफ्ट करणार. त्या फुलपाड्याचं मैदान अजूनही आठवतंय. पाहता इक्वेशन काय 6 मध्ये 6. आता 6 मध्ये 6 इक्वेशनला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ जिकडे नवीन गोलंदाज कोणाची मार्कवर कुणालचा पहिला बॉल. ओ वेगवान चेंडू. आता काय घडलं, वाईट +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. बस पूर्णपणे मॅच फसले गेले. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव येणं म्हणजे दडपण वाढण्यासारखं झालंय. आता 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आली गेले. पहा हे करणं गरजेचं होतं. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. त्याचं कारण होतं की 2 अतिरिक्त धावा पहिल्याच चेंडूवर आल्या गेल्यात. वाईट +1 आणि आता अटॅकिंग फिल्डिंग मध्ये जवळपास 3 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आली गेले. पुन्हा एकदा कुणाल ओळखे या सर्वच्या नजरा या खेळाडूवर आहेत. काय कडून थोडंसं कमबॅक केलं जाईल का. समोर मोनिश आहे. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फटका. आज मोनिशने ज्या प्रकारची बॅटिंग केली ते सर्वांच्या मनाला भावणारी आहे. अजूनही पुढे मॅचेस बाकी आहेत परंतु संपूर्ण जबाबदारी उचलली गेली श्रीदेव संघासाठी मोनिशने आणि 1 धाव आली गेली. आता चर्चा होणार आहे. आता चर्चा का होणार आहे कारण अजून एक 38 मध्ये एक खेळाडू आला गेलाय. आता इक्वेशन काय आहे 5 मध्ये 3 5-3 या इक्वेशनला मॅच आली गेले. पहा या अगोदर सर्व धावा डिफेंड झाल्यात, चेस झाले नव्हते मला वाटतं आजच्या दिवसामध्ये. त्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. 5 मध्ये 3 ऑन साइडला ड्राईव्ह केले. चेंडूला एका हाताने अडवले. फेकी झाले. येस फेकीला आले उत्तर. आता विकेट आली गेले. थोडासा आला का आणि मध्ये ट्विस्ट. या ऐकूया डीझेला आणि त्यानंतर बोलूया.
पहा विकेट आले गेले. मी म्हटलं तर कुणालवर सर्वांच्या नजर आहेत आणि कुणालने ते काम करू दिलं. आता इक्वेशन काय 4 मध्ये 3. अर्जुन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. याचा कॅप्टन दाखल झाला गेलाय. पहा आता 4 मध्ये 3 इक्वेशन आहे. पुन्हा अटॅक अँड पल्टिंग लावली गेले. कुणाल समोर मौनिश पुन्हा एकदा. ओ ये क्या हो रहा है. एखादा चेंडू आतमध्ये येतो तर दुसरा बाहेर जातो. आता वाईट चेंडू घोषित केला गेलाय. आता गाड्या पुन्हा 30 यार्ड सर्कल मध्ये आल्या. आता 4 मध्ये 2. पुन्हा एकदा कुणाल. ओहो काय जबरदस्त चेंडू होता. पाठीमागे चेंडूला केलं गेलंय. 1 धाव धावपलकावरती. पहा या अगोदर कुणालने सुद्धा चुका झाल्या गेल्यात. अतिरिक्त धावा कदाचित शेवटी आठवतात आणि आता भरपूर अतिरिक्त धावा आल्यात. जवळपास 3-1 21 जवळपास 5 अतिरिक्त धावा 6 अतिरिक्त धावा पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा जवळपास 7 आल्या होत्या. अतिरिक्त धावा भरपूर आल्या गेल्यात मॅच मध्ये. ओ मॅच फिनिश. पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय. सामना जिंकलाय श्रीदेव या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय.